एक्सरसाइज. तर आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये खाली दिलेले अनसॉल्व्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. जर तुम्ही बघितला टेक्स्टबुक तर टोटल 6 क्वेश्चन दिलेले आहे. त्यामधला 5th क्वेश्चन टोटल न्यूमेरिकल टाईपचा आहे. हा 5वा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये अजून 3 सब क्वेश्चन दिलेले आहे. हे क्वेश्चन्स किंवा हे प्रॉब्लेम जे आहे ते आपण इथे व्हाईट बोर्डवरती डिटेलमध्ये सोडवणार आहोत. बाकी जे काही थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे म्हणजे सायंटिफिक रिझन आहे किंवा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन अशा टाईपचे क्वेश्चन्स आहे तर ते सगळे आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि याचं सोल्युशन किंवा हे आन्सर सिस्टमॅटिक वेनी कसं लिहायचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे एका PDF मध्ये. त्या PDFची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ती PDF रेफर करून तुम्ही हे सगळे आन्सर जे आपण इथे डिस्कस करणार ते आन्सर तुम्ही तिथे परत एकदा बघू शकता. फाईन. सो फर्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट आहे त्यामध्ये ए, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन अ प्लेन मिरर, अ कॉन्केव्ह मिरर अँड अ कॉन्व्हेक्स मिरर. आपल्याला आपण जे 3 मिरर बघितले, प्लेन मिरर, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स, की जे 2 स्पेरिकल मिररचे टाईप्स होते त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे विथ रिस्पेक्ट टू टाईप अँड साईज ऑफ द इमेज प्रोड्यूस. तर हा डिफरन्स आपल्याला कशाच्या रेफरन्सने लिहायचा आहे, टाईप आणि साईज कशी असते प्रोड्यूस झालेल्या इमेजची त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ह्या तिन्ही मिररमध्ये असणारा डिफरन्स लिहायचा आहे. टाईप आणि साईज कशाची, जी इमेज प्रोड्यूस होते तर ती आपल्याला डिस्क्राईब करायची फॉर 3 मिरर्स. फर्स्ट आहे प्लेन मिरर, सेकंड कॉन्केव्ह आणि थर्ड आहे कॉन्व्हेक्स. आता ज्यावेळेस आपण इमेजेस कशा प्रोड्यूस होतात किंवा टाईप कसा असतो तर त्यासाठी काय करायचं, नेहमी रिअल लाईफ एक्झाम्पल रिलेट करण्याचा प्रयत्न करायचा. जसं प्लेन मिरर म्हणजे लगेच तुमच्या समोर आलं पाहिजे आपल्या घरामध्ये असणारा आरसा. मग त्या आरशामध्ये इमेज कशी फॉर्म होते ते फक्त तुम्हाला इथे डिस्क्राईब करायचं आहे. कॉन्व्हेक्स मिरर जर म्हटलं तर गाडीचा जो आरसा असतो तो आरसा आला पाहिजे. मग कॉन्व्हेक्स मिररमध्ये मग विचार करायचा की गाडीच्या आरशामध्ये कशी इमेज फॉर्म होते, फक्त त्याला इथे तुम्हाला डिस्क्राईब करायचं असतं. सेम फॉर कॉन्केव्ह. तर प्लेन मिररमध्ये ज्यावेळेस आपण बघतो आपल्याला कशी इमेज मिळते, आपण जसं दिसतोय तशीच इमेज मिळते. सरळ मिळते का उलटी मिळते, सरळ इमेज मिळते. म्हणजे इमेज कशी असणार आहे, इरेक्ट. ओके, इरेक्ट इमेज असणार आहे. टाईप आपण एक गोष्ट डिस्कस केलेली की रिअल इमेज नेहमी इन्व्हर्टेड असते आणि व्हर्च्युअल इमेज जी असते ती नेहमी इरेक्ट असते. म्हणजे जर एखादी इमेज इरेक्ट असेल तर ती व्हर्च्युअल असलीच पाहिजे. एखादी इमेज ज्यावेळेस इन्व्हर्टेड असेल त्यावेळेस ती रिअल असलीच पाहिजे. त्यामुळे मिररमध्ये ज्यावेळेस आपण उभं राहतो आपण जसं आहे तसंच दिसतो, आपण सरळ दिसतो. इमेज इज इरेक्ट आहे म्हणजे इमेज कशी असणार आहे, इमेज असणार आहे व्हर्च्युअल का असणार हे सुद्धा रिझन आपल्याला माहिती आहे की इमेज कशी फॉर्म होते. प्लेन मिररचं जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये आपण बघितलेलं की इथे ऑब्जेक्ट असेल त्याची इमेज इथे फॉर्म होते. इमेज कशी फॉर्म होते, रेज येता रिफ्लेक्ट होता, दुसरी रे आली रिफ्लेक्ट झाली, त्यानंतर हे जर आपण असं जॉईन केलं तर आपल्याला असं वाटतं की हे रेज ह्या पॉईंटमधून बाहेर येत आहे. हे ॲक्च्युअलमध्ये रेज मीट नाही होते. ॲक्च्युअलमध्ये रेज ह्या साईडला असे डायव्हर्ज होऊन जाते, रेज इथे मीट नाही होते, बट ते अपिअर टू मीट असं म्हणून याला बोलतं व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय, विच इज नॉट रिअल. आणि व्हर्च्युअल इमेज, अजून एक गोष्ट, व्हर्च्युअल इमेज आपण स्क्रीनवरती कधीच आणू शकत नाही. नॉट ऑन स्क्रीनवरती आपण ते कधी प्रोजेक्ट करू शकत नाही. सो इमेज कशी असणार आहे, इरेक्ट आणि व्हर्च्युअल. ठीक आहे, समजलं. आता साईज कशी असते, आपण ज्यावेळेस आरशामध्ये बघतो, प्लेन मिररमध्ये बघतो, आपण ज्या साईजचे आहे त्याच साईजचे दिसतो, राईट. त्यामुळे इथे आपण साईजसाठी लिहू शकतो साईज इज सेम. समजलं. प्लेन मिरर, इरेक्ट, व्हर्च्युअल अँड सेम साईज. सेकंड कॉन्केव्ह मिरर. आता कॉन्केव्ह मिररमध्ये आपण बघितले 6 डिफरंट केसेस. त्यामध्ये आपल्याला सगळ्या टाईपचे इमेजेस मिळालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला रिअल इमेज पण मिळालेली आहे, व्हर्च्युअल इमेज पण मिळालेली आहे. ठीक आहे, रिअल इमेज आहे, रिअल आहे म्हणजे लगेच इथे इन्व्हर्टेड तुम्ही लिहिणार, रिअल अँड इन्व्हर्टेड. व्हर्च्युअल आहे म्हणजे काय, इरेक्ट. ह्या दोन्ही केसेस आपल्याला मिळालेलं आहे. हे कशावर डिपेंडंट असतं ते सुद्धा आपल्याला इथे मेन्शन करावं लागणार आहे. डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवतोय त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ह्या इमेजेस मिळतात. ठीक आहे, कॉन्केव्ह मिररमध्ये आपण बघितलं आपल्याला सगळ्या टाईपचे इमेजेस मिळतात. रिअल पण मिळते, व्हर्च्युअल पण मिळते, इन्व्हर्टेड पण मिळते आणि इरेक्ट पण मिळते. त्यानंतर साईज कशी असते, कॉन्केव्ह मिररमध्ये जे इमेजेस आपण बघितलेल्या ज्या 6 केसेस आपण बघितलेला, फर्स्ट केस आपण बघितलेली सेंटर ऑफ कर्वेचरच्या बियॉन्ड होती, त्यावेळेस आपल्याला छोटी इमेज मिळाली. एका केसमध्ये ज्यावेळेस सेंटर ऑफ कर्वेचर होतं त्यावेळेस आपल्याला सेम साईजची इमेज मिळाली. अजून पुढे गेलो, आपली इमेज जी आहे ती मोठी झालेली आहे. म्हणजे यामध्ये साईज कशी मिळते आपल्याला, या तिन्ही साईज मिळत आहे. तिन्ही साईज म्हणजे काय, सेम साईज, त्यानंतर लहान साईज म्हणजे ओरिजिनल साईजपेक्षा लहान, दॅट इज डिमिनिश्ड, आणि त्यानंतर मॅग्निफाईड. या तिन्ही टाईपच्या इमेजेस इथे आपल्याला मिळत आहे. ओके, यामध्ये सुद्धा तुम्ही परत हे मेन्शन करा, डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्टच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग अशी साईज आपल्याला मिळणार आहे.
कॉन्व्हेक्ससाठी एक्झाम्पल लगेच कोणतं लक्षात आलं पाहिजे, गाडीचा जो आरसा असतो तो आरसा. कॉन्व्हेक्स मिररमध्ये गाडीच्या आरशामध्ये आपल्याला मागून येणारी ट्रॅफिक कशी दिसते, सरळ दिसते का उलटी दिसते, सरळ दिसते बरोबर. सरळ दिसते म्हणजे काय, इरेक्ट आहे म्हणजे काय आलं पाहिजे, व्हर्च्युअल इमेज असणार आहे, व्हर्च्युअल. इवन तुम्ही जर रे डायग्राम कन्सिडर केली कॉन्व्हेक्स मिररची, त्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण अशा डॉटेड लाईननी रेस जॉईन केलेला, म्हणजे काय, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करत नव्हता, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करत नाही म्हणजे व्हर्च्युअल इमेज आहे. किंवा आपण असं पण बोलू शकतो की ही इमेज आपण स्क्रीनवर आणू शकत नाही, सो दॅट इज व्हर्च्युअल. त्यानंतर साईज कशी असते, आरशामध्ये आपण आत्ताच डिस्कस केलेलं ॲप्लिकेशनमध्ये की कॉन्व्हेक्स मिररच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण हे एक्झाम्पल घेतलेलं की कारचे जे साईड मिरर्स असतात ते कॉन्व्हेक्स टाईपचे असतात. ते का कॉन्व्हेक्स टाईपचे असतात, कारण त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी छोट्या साईजची इमेज मिळते बरोबर. छोट्या साईजची इमेज मिळते म्हणजे आपल्याला इमेज कोणती मिळणार आहे, डिमिनिश्ड. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याचदा काय होतं की मुलं हे पाठ करतात की कॉन्व्हेक्स आहे, मग इरेक्ट, व्हर्च्युअल, डिमिनिश्ड, पण यामध्ये गोंधळ होण्याचा खूप चान्स असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस याचं फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. प्लेन मिरर घरातला आरसा, कॉन्व्हेक्स मिरर गाडीचा आरसा, कॉन्केव्ह मिररमध्ये हे लक्षात घ्या की आपल्या सगळ्या केसेस मिळणार आहे. इथे आपल्याला असं काही मेन्शन नाही करायचं की कोणत्या केसमध्ये कोणती इमेज मिळणार आहे, त्यामुळे या सगळ्या केसेस तुम्ही अशा लिहू शकता. ठीक आहे, समजला. नाव सेकंड क्वेश्चन. सेकंड इज डिस्क्राईब दी पोझिशन ऑफ द सोर्स ऑफ लाईट विथ रिस्पेक्ट टू कॉन्केव्ह मिरर. तर आपल्याला 3 ॲप्लिकेशन दिलेले आहे, त्यामध्ये आपण सोर्स ऑफ लाईट कुठे ठेवणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता हा सुद्धा क्वेश्चन जो आहे तो आपण कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे जे ॲप्लिकेशन बघितले त्या ॲप्लिकेशन्सवर बेस्ड क्वेश्चन आहे. सो फर्स्ट आहे टॉर्च लाईट. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे ॲप्लिकेशनमध्ये. फर्स्ट इज टॉर्च लाईट. आपल्याला फक्त काय सांगायचं आहे, डिस्क्राईब द पोझिशन ऑफ सोर्स ऑफ लाईट. सोर्स ऑफ लाईट कुठे ठेवायचं किंवा ऑब्जेक्टची पोझिशन कुठे असणार ते फक्त आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. देन प्रोजेक्टर लॅम्प, आणि त्यानंतर फ्लड लाईट. टॉर्च लाईट म्हणजे काय, आपण हे एक्झाम्पल बघितलं टॉर्च लाईट किंवा हेडलॅम्प ऑफ कार. टॉर्च लाईटमध्ये आपल्याला आउटपुट कसं पाहिजे, आपल्याला अशा पॅरलल रेस पाहिजे असतात बरोबर. आउटपुट पॅरलल पाहिजे. पॅरलल आउटपुट केव्हा आपल्याला मिळतात की ज्यावेळेस रे जे आहे त्या फोकसमधून पास होता त्यावेळेस, त्या आठवते असा मिरर होता, त्यानंतर इथे फोकस होता, सपोज रे अशी फोकसमधून पास झाली तर ती अशी पॅरलल म्हणून बाहेर पडत होती. म्हणजे काय, या केसमध्ये ज्यावेळेस आपण सोर्स किंवा इथे आपण बोलू ऑब्जेक्ट किंवा इथे सोर्स ऑफ लाईट ज्यावेळेस आपण फोकसवर ठेवणार आहोत त्यावेळेस आपल्याला टॉर्च लाईटचं प्रॉपर आउटपुट मिळणार आहे. त्यामुळे फर्स्ट केससाठी आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवतो किंवा सोर्स ऑफ लाईट कुठे ठेवतो, फोकसमध्ये. समजलं रिझन फोकसवरती का ठेवतो. सेकंड प्रोजेक्टर लॅम्प. प्रोजेक्टर लॅम्पचा यूज प्रोजेक्टर्समध्ये केला जातो. एखादी इमेज किंवा एखादा व्हिडिओ स्क्रीनवर प्रोजेक्ट करण्यासाठी याचा यूज केला जातो. तर प्रोजेक्टर लॅम्पमध्ये जो सोर्स असणार आहे म्हणजे सोर्स ऑफ लाईट असणार तो कुठे ठेवला जातो, तो नेहमी ठेवला जातो ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. ऑब्जेक्ट ज्यावेळेस सेंटर ऑफ कर्वेचरला असतो ती केस आपण बघितलेली. वेन ऑब्जेक्ट इज ॲट सेंटर ऑफ कर्वेचर त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्टची इमेज सेम साईजची मिळते, इन्व्हर्टेड मिळते आणि रिअल मिळते. रिअल, सेम साईज अँड इन्व्हर्टेड. रिअल इमेज आहे त्यामुळे ती स्क्रीनवर प्रोजेक्ट करता येते, आणि सेम साईजची इमेज आहे त्यामुळे ती लहान किंवा मोठीसुद्धा आपण ॲडजस्ट करू शकतो. त्यामुळे प्रोजेक्टर लॅम्पमध्ये नेहमी सोर्स जो असतो ते ठेवला जातो ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. थर्ड फ्लड लाईट आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ॲप्लिकेशनमध्ये. फ्लड लाईटमध्ये सोर्स कुठे ठेवला जातो, जस्ट बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. टू गेट ब्राईट बीम ऑफ लाईट. तर अशा 3 पोझिशन्स आपल्याला इथे मेन्शन करायच्या होत्या. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन सी. क्वेश्चन इज व्हाय आर कॉन्केव्ह मिरर्स यूज्ड इन सोलर डिव्हायसेस. सोलर डिव्हायसेसमध्ये कॉन्केव्ह मिरर का यूज केला जातो. सोलर डिव्हायसेस म्हणजे असे डिव्हायसेस की जे सोलर एनर्जीवरती वर्क करतात. त्यासाठी आपण एक एक्झाम्पलसुद्धा घेतलेलं सोलर कुकरचं. मग सोलर कुकरमध्ये कॉन्केव्ह मिरर का यूज केले जातात. तर बेसिक प्रॉपर्टी कोणती यूज केली जाते, कॉन्केव्ह मिरर इज फोकसिंग मिरर. आपल्याला माहिती कॉन्केव्ह मिरर इज फोकसिंग मिरर. रेज जे असतात त्या रेज कॉन्केव्ह मिररचा यूज करून फोकस केलं जातं. आपण बघितलेल्या कॉन्केव्ह मिररमध्ये ज्यावेळेस पॅरलल हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, ज्यावेळेस इन्सिडंट रे पॅरलल असतं. ठीक आहे, इन्सिडंट रे ज्यावेळेस पॅरलल असणार आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला त्यावेळेस हे सगळे रेज
रिफ्लेक्शन नंतर एका फिक्स पॉईंटमधून पास होता. हा जो पॉईंट असतो याला आपण बोलतो फोकस. याला आपण काय बोलतो? फोकस. आता सोलार डिव्हाइसेस आहे. सोलार डिव्हाइसेस कशावर वर्क करतात? सनलाईटवर वर्क करतात. सनरेजला आपण पॅरलल कन्सिडर करतो. खूप दुरून इन्फायनाईट डिस्टन्सवरून येत आहे. सनरेज पॅरलल असणार आहे. पॅरलल रेज कॉन्केव्ह मिररवरती आणून एका पर्टिक्युलर पॉईंटमध्ये आपण ते फोकस करू शकतो, म्हणून याला फोकसिंग मिरर सुद्धा बोलतात. तर हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटला ज्यावेळेस असे नंबर ऑफ सनरेज फोकस होणार आहे त्यावेळेस इथे ह्या पॉईंटला थर्मल एनर्जी खूप हाय असणार आहे. करेक्ट? थर्मल एनर्जी खूप हाय असणार आहे. त्यामुळे आपण बोलू शकतो की सनलाईट लार्जर एरियामधून एका स्मॉल पॉईंटवरती फोकस केलेला आहे. त्यामुळे ह्या पॉईंटला खूप हाय हीट जनरेट होणार आहे. आणि त्यानंतर ही जी हीट एनर्जी आहे याचा यूज डिफरंट ॲप्लिकेशनसाठी होतो. म्हणून दिस हीट एनर्जी यूज फॉर डिफरंट ॲप्लिकेशन्स लाईक सोलार कुकर वगैरे. म्हणून सोलार डिव्हायसेसमध्ये नेहमी कॉन्केव्ह मिररचा यूज केला जातो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला PDF डिटेलमध्ये मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन डी. वाय आर मिरर फिटेड ऑन दी आउटसाइड ऑफ कार्स कॉन्व्हेक्स? कारच्या आउटसाईडला असणारे जे मिरर असतात, साईड मिरर असतात, ते कॉन्व्हेक्स का असतात हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं ॲप्लिकेशनमध्ये. हे रिझन काय आहे तर त्यासाठी आपल्याला हे मेन्शन करावं लागेल की कॉन्व्हेक्स मिररमध्ये आपल्याला कशा टाईपची इमेज मिळते. इन कॉन्व्हेक्स मिररमध्ये इमेज नेहमी कशी मिळते? कॉन्व्हेक्स मिररमध्ये आपल्याला नेहमी इरेक्ट इमेज मिळते. ठीक आहे. इरेक्ट आहे म्हणजे काय? बाय डिफॉल्ट ती कशी असणार आहे? व्हर्च्युअल असणार आहे. इरेक्ट, व्हर्च्युअल आणि छोट्या साईजची इमेज मिळते, डिमिनिश्ड इमेज मिळते. करेक्ट? इन कॉन्व्हेक्स मिरर वी ऑलवेज गेट इरेक्ट अँड डिमिनिश्ड इमेज. व्हर्च्युअलचा आता इथे काही यूज होणार नाही, बट तुम्ही ही गोष्ट मेन्शन करू शकता. वी गेट इरेक्ट, व्हर्च्युअल अँड डिमिनिश्ड इमेज. तर त्यामुळे आपल्याला मिळतो वायडर फील्ड ऑफ व्ह्यू अँड वी कॅन सी मोर ऑन द रोड. वी कॅन सी मोर थिंग्स फ्रॉम दी रोड. ठीक आहे. आणि म्हणून मिररमध्ये कारमध्ये जे साईड मिरर्स असतात तिथे कॉन्व्हेक्स मिररचा यूज केला जातो. हे समजलं. वायडर फील्ड ऑफ व्ह्यू म्हणजे काय? इमेज बघा, अशा 2 मिरर्स आहे, एक एवढा ऑब्जेक्ट आहे. जर इमेज छोटी मिळाली, छोट्या साईजची इमेज मिळाली म्हणजे ह्या ऑब्जेक्टच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे सगळ्या कव्हर होणार आहे. वायडर फील्ड ऑफ व्ह्यू मिळतं. जर इमेज मोठ्या साईजची मिळाली तर ह्या ऑब्जेक्टच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी सगळ्या काही दिसणार नाही आहे. म्हणून छोटी इमेज आहे, डिमिनिश्ड इमेज आहे, म्हणून आपण लिहू शकतो वायडर फील्ड ऑफ व्ह्यू. We can see more things from the road and his convex mirror is used in the mirrors in the car. Okay. Now E question. Why does obtaining the image of sun on a paper with the help of concave mirror burns the paper? तर रिझन विचारलं आहे की सपोज आपण एक कॉन्केव्ह मिरर उन्हामध्ये धरला, सनमध्ये धरला, तर त्या केसमध्ये त्या कॉन्केव्ह मिररच्या खाली जर आपण एखादा पेपर ठेवला तर तो पेपर बर्न होतो, जळतो. हे असं का होतं ते रिझन विचारलेलं आहे. तर याचं सुद्धा आन्सर अगदी सिम्पल आहे. याचा आन्सर आहे दिस हॅपन्स बिकॉज ऑफ प्रॉपर्टी ऑफ कॉन्केव्ह मिरर. कोणती प्रॉपर्टी आहे? दिस हॅपन्स बिकॉज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सनलाईट ॲट अ पॉइंट. तो पॉइंट असतो फोकस, विच इज फोकस. कसा? कॉन्केव्ह मिरर आहे, सनलाईट आहे, सनरेज आहे, सनरेज लांबून येतात म्हणजे सनरेज पॅरलल असतात. सनरेज पॅरलल आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. आपण बघितलं कॉन्केव्ह मिररमध्ये ज्यावेळेस इन्सिडंट रे पॅरलल असतात, इन्सिडंट रेज ज्यावेळेस पॅरलल असतात तर ते रिफ्लेक्शन नंतर एका सेम पॉईंटमधून पास होतात, त्या पॉईंटला आपण बोलतो फोकस. सनरेज आहे, पॅरलल रेज आहे, त्यामुळे पॅरलल रेज रिफ्लेक्शन होण्यानंतर कशामधून पास होणार आहे? एका फिक्स पॉईंटमधून पास होणार आहे, फोकसमधून पास होणार आहे. आता फोकससोबत काय करणार आहे? ह्या पॉईंटमधून सगळे सनरेज पास होत आहे, म्हणजे ह्या फोकल पॉईंटला एनर्जी जी आहे, थर्मल एनर्जी खूप हाय होणार आहे. राईट? थर्मल एनर्जी हाय ॲट फोकल पॉईंट. इथे खूप हाय थर्मल एनर्जी होणार आहे, म्हणजे थोडक्यात आपण असं लिहू शकतो की टेम्परेचर खूप हाय होणार आहे या पॉईंटला. त्यामुळे जर आपण ह्या मिररच्या खाली जर आपण पेपर ठेवला तर त्या एरियामध्ये खूप हाय टेम्परेचर असणार आहे, त्यामुळे काय होणार? तो पेपर बर्न होणार आहे. ठीक आहे? त्यामुळे पेपर बर्न होणार आहे, तेच आपल्याला विचारलेलं. तर रिझन काय आहे? की रिझन आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सनलाईट ॲट वन पॉईंट दॅट इज फोकस. दिस इज द रिझन. आणि त्यामध्ये तुम्ही हवं तर ही डायग्राम काढून हे फोकसवरती कसे कॉन्सन्ट्रेट होतं ते सुद्धा दाखवू शकता. फोकसवरती सगळे रेज येतात म्हणजे ह्या पॉईंटला असणारा टेम्परेचर खूप हाय होणार आहे. टेम्परेचर आहे त्यामुळे तुम्ही जर तिथे एखादा पेपर ठेवला
तर तो पेपर हाय टेम्परेचरमुळे बर्न होणार आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन एफ. इफ अ स्पेरिकल मिरर ब्रेक्स व्हॉट टाईप ऑफ मिरर आर इंडिव्हिज्युअल पीसेस. जर एखादा स्पेरिकल मिरर आहे, कॉन्केव्ह असेल कॉन्व्हेक्स असेल, त्याने आपल्याला टाईप दिलेला नाही, बट इन जनरल स्पेरिकल मिरर जर असेल तर तो ब्रेक झाल्यानंतर व्हॉट टाईप ऑफ मिरर्स आर इंडिव्हिज्युअल पीसेस. तर जे छोटे छोटे पीसेस होणार आहे ते पीसेस कोणत्या टाईपचे असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर लॉजिकली ज्या स्पेरिकल मिरर ब्रेक होणार आहे त्यावेळेस जे छोटे छोटे पीसेस फॉर्म होतील ते पीसेस जे आहे ते असणार आहे ओरिजिनल स्पेरिकल मिरर. म्हणजे काय, ते ओरिजिनल जे कर्वेचर होतं ते कर्वेचर ते रिटेन करतील. म्हणजे जर सपोज स्पेरिकल मिरर कॉन्केव्ह असतात आणि हा कॉन्केव्ह मिररचा ब्रेक झाला, त्याचे छोटे छोटे जे पीसेस असेल ते इंडिव्हिज्युअल पीस अगेन कॉन्केव्ह मिरर म्हणूनच ॲक्ट करणार आहे. हे जर मिरर जर कॉन्व्हेक्स होता आणि तो ब्रेक झाला तर जे छोटे छोटे पीसेस असणार आहेत ते पीसेस अगेन कॉन्व्हेक्स मिरर म्हणूनच ॲक्ट होणार आहे. म्हणजे ओरिजिनल कर्वेचर जे आहे ते रिमेन राहते. ओरिजिनल कर्वेचर किंवा असं लिहू शकतो ओरिजिनल टाईप जो आहे तो रिटेन राहतोय किंवा तसाच राहतोय. ठीक आहे. आधी जो ओरिजिनल मिरर होता त्याच टाईपचे पीसेस सुद्धा राहणार आहे. ओके. नाव सेकंड क्वेश्चन. व्हॉट साइन कन्व्हेन्शन्स आर यूज फॉर रिफ्लेक्शन फ्रॉम अ स्पेरिकल मिरर. आपण जे साइन कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स बघितले ना तर ते इथे डिस्क्राईब करायचे आहे. ते डिस्क्राईब कसे करणार त्यासाठी आपल्याला डायग्राम ड्रॉ करावे लागेल. आपण फर्स्ट आपले काय होतं की आपण काय कन्सिडर करायचो, वी कन्सिडर पोल ॲज ओरिजिन. ओके. पोलला आपण ओरिजिन कन्सिडर करायचं. देन प्रिन्सिपल ॲक्सिस इज कन्सिडर ॲज एक्स ॲक्सिस of the frame of reference, and then all distances parallel to principal axis are measured from pole. सगळे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे डिस्टन्सेस आपण कुठून मेजर करत होतो, पोलपासून मेजर करत होतो. पोल म्हणजे असतो मिररचा सेंटर, त्यामुळे पोल जर ओरिजिनला आहे म्हणजे ओरिजिनला काय आला पाहिजे, मिररचा सेंटर. दिस इज पोल. नेक्स्ट आपण काय कन्सिडर करत होतो, ऑल द डिस्टन्सेस ऑन द राईट ऑफ द पोल. त्याआधी आपण ऑब्जेक्ट डिस्क्राईब करत होतो. ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट ऑफ द मिरर. ऑब्जेक्ट नेहमी मिररच्या लेफ्टला ठेवला जातो. नेक्स्ट, ऑल डिस्टन्सेस ऑन द राईट ऑफ पोल आर कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह. ऑल डिस्टन्सेस टुवर्ड्स लेफ्ट ऑफ द पोल आर कन्सिडर ॲज निगेटिव्ह. ठीक आहे. एक्स ॲक्सिस मेन्शन केलं, मग आपल्याला वाय ॲक्सिससाठी सुद्धा डायरेक्शन मेन्शन करायचे होते. वाय ॲक्सिससाठी करायचं म्हणजे ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली. त्यामुळे आपण असं लिहित होतो की ऑल डिस्टन्सेस अबोव प्रिन्सिपल ॲक्सिस आर कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह. ऑल डिस्टन्सेस बिलो प्रिन्सिपल ॲक्सिस आर कन्सिडर ॲज निगेटिव्ह. त्यानंतर आपण डिस्क्राईब करत होतो फोकल लेंथ. फोकल लेंथ आपण डिस्क्राईब करत होतो कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररसाठी. ज्यावेळेस मिरर कॉन्केव्ह असेल तर फोकल लेंथ असते निगेटिव्ह आणि कॉन्व्हेक्स असेल त्यावेळेस फोकल लेंथ असते पॉझिटिव्ह. याचं रिझनसुद्धा आपण बघितलेलं. CFP PFC कशी अरेंजमेंट असते त्यानुसार मग साइन कन्व्हेन्शन तिथे आपण यूज केलेलं. मग कॉन्केव्हची फोकल लेंथ निगेटिव्ह आणि कॉन्व्हेक्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह हे आपण तिथे चेक केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या इन साइन कन्व्हेन्शन. नाउ थर्ड, ड्रॉ रे डायग्राम फॉर द केसेस ऑफ इमेज ऑप्टेन इन कॉन्केव्ह मिरर ॲज डिस्क्राईब इन द टेबल ऑन पेज 122. पेज 122 वरती जो टेबल दिलेला आहे तर आपल्याला त्याचे रे डायग्राम ड्रॉ करायचे आहे. पेज नंबर 122 वरती ज्या 6 केसेस दिलेल्या त्यासाठी आपण रे डायग्राम ड्रॉ करणार आहे. आता इथे आपण ह्या रे डायग्राम ड्रॉ करणार आहोत, बट जर हे तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्केव्ह मिरर हा व्हिडिओ जरूर बघा. ओके. तर 6 केसेसमध्ये आपण सगळ्यात आधी सुरुवात करू. ज्या पद्धतीने आपण शिकलो त्याच सिक्वेन्सने आपण जाणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण केस कोणती घेतली होती, वेन ऑब्जेक्ट इज बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरच्या पलीकडे जर ऑब्जेक्ट असेल म्हणजे इथे असेल मग त्या केसमध्ये इमेज कशी फॉर्म होते. तर बघा, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे 5th नंबरची केस. तर पोझिशन आली पाहिजे बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. नेचर शुड बी इन्व्हर्टेड अँड रिअल अँड साईज शुड बी डिमिनिश. आता बघूया आपण आपल्याला सेम गोष्ट मिळते का. आपल्याला काय करायचं, हा टेबल फक्त व्हेरीफाय करायचा आहे. इथे ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, आपल्याला यूज करायचे जे 3 रूल आहे रे डायग्राम ड्रॉ करायचे ते रूल आपल्याला यूज करायचे आहे. ते रूल काय आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये परत एकदा बघा. आता मी रूल परत एक्सप्लेन नाही करते, आपण डिरेक्टली रे डायग्राम ड्रॉ करतो. सो ऑब्जेक्ट इथे ठेवलेला आहे. ऑब्जेक्टला आपण बोलूया A, B. ए काय आहे, A इज हेड, B इज टेल. ऑब्जेक्टपासून एक रे आपण अशी ड्रॉ केली विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल रे आहे त्यामुळे ती रिफ्लेक्ट होऊन कुठून पास होणार आहे, फोकसमधून पास होणार आहे. सेकंड रे आपण ड्रॉ करूया अशी रे की जी फोकस इन्सिडेंट रे अशी की जी फोकसमधून पास होते. ज्यावेळेस इन्सिडेंट रे फोकसमधून पास होणारी इन्सिडेंट रे आपण ड्रॉ करतो त्यावेळेस ती इथे होऊन रिफ्लेक्ट होऊन मिररला पॅरलल मूव्ह होते. सॉरी, मिररला नाही, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल मूव्ह होते. त्यानंतर आपल्याला इमेज कुठे मिळते, या जे रिफ्लेक्टेड रेज असतात हे रिफ्लेक्टेड रे कुठे मीट करतात ते बघायचं. ही इन्सिडेंट रे होते, दिस इज रिफ्लेक्टेड रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे.
ह्या दोन रेज इथे मीट करताय. इथे मीट करता म्हणजे इमेज कुठे फॉर्म होणार आहे? इथे. ए पासून रे निघालेला म्हणजे दिस इज इमेज ऑफ ए, ए डॅश. बी पॉईंट प्रिन्सिपल ॲक्सिसवर आहे म्हणजेच आपल्याला इथे मिळणार बी. ए हेड होता, हेड होता म्हणजे आपल्याला ॲरो इथे दाखवायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला इमेज कुठे मिळाली? ए बी ही इमेज मिळालेली आहे. आता आपण बघूया पोझिशन ऑफ इमेज. इमेज कुठे मिळाले? सी आणि एफच्या मध्ये. इमेज आपल्याला मिळाली बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. ठीक आहे, व्हेरीफाय झालं. त्यानंतर नेचर शुड बी इन्व्हर्टेड अँड रिअल. इन्व्हर्टेड आहे, उलटी आहे. इन्व्हर्टेड म्हणजे काय? उलटी. ऑब्जेक्ट असा होता, इमेज अशी मिळाली. इन्व्हर्टेड आहे, इन्व्हर्टेड इमेज आहे. रिअल आहे का? रिअल इमेज आपण केव्हा बोलतो? ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रे ॲक्च्युअलमध्ये मीट करतात त्यावेळेस इमेज असते रिअल. इथे हा रे आणि हा रे ॲक्च्युअली मीट करतात ना, सो दिस इज रिअल इमेज. अजून आपण एक गोष्ट बघितलेली की इन्व्हर्टेड आणि रिअल या दोन्ही गोष्टी नेहमी सोबत असतात. म्हणजे जर इमेज रिअल असेल तर ती इन्व्हर्टेड आली पाहिजे, इमेज इन्व्हर्टेड असेल तर रिअल असणारच आहे. आणि सेकंड कॉम्बिनेशन होतं इरेक्ट आणि व्हर्च्युअल. ठीक आहे. देन नेक्स्ट इज साईज ऑफ इमेज. इमेजची साईज बघा, ऑब्जेक्ट एवढा होता, इमेज एवढा झाला. ओरिजिनल साईजपेक्षा इमेजची साईज छोटी झालेली आहे. छोटी झाली म्हणजे काय असणार आहे? इमेज इज डिमिनिश. फिफ्थ आपली एक केस व्हेरीफाय झाली. ठीक आहे, फिफ्थवाली. देन नेक्स्ट आपण बघितलेलं की आपण काय करत होतो नेक्स्ट केसमध्ये? ऑब्जेक्ट कुठे ठेवत होतो? आपण ऑब्जेक्ट ठेवत होतो ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर नंतर आपण ऑब्जेक्ट ठेवणार आहोत ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरला ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल, अगेन इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस रिफ्लेक्ट होणार, रिफ्लेक्ट होऊन फोकसमधून पास करणार असे. अनदर इन्सिडेंट रे विच इज पासिंग थ्रू फोकस, ती इथे येणार, रिफ्लेक्ट होऊन अशी इकडे मूव्ह होणार, पॅरलल प्रिन्सिपल ॲक्सिसला मूव्ह होणार. इमेज कुठे फॉर्म होणार? ह्या दोन रिफ्लेक्टेड रेचे इंटरसेक्शन पॉईंटच्या इथे. हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. ए पासून रेज निघत आहे त्यामुळे हा पॉईंट असणार ए डॅश, इमेज ऑफ ए. बी पॉईंट कुठे असणार आहे? बी पॉईंट इथे असणार आहे, सो बी डॅश. इमेज आपल्याला इथे मिळालेली आहे. तर आता बघा, हे मी स्केलचा यूज नाही करत. तुम्ही जेव्हा स्केलचा यूज कराल त्यावेळेस तुम्हाला ह्या दोन्ही साईजेस किंवा हे दोन्ही ॲरो एकदम परफेक्ट साईजचे मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही स्केलचा यूज करून रे डायग्राम काढाल त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा की हा जो मिरर आहे ना, हा अगदी असं गोल नाही काढायचा. ठीक आहे, गोल काढला तर थोडंसं डिस्टन्सेस आपले चुकणार आहे. कारण हे जे मिरर असतात हे खूप स्मॉल पार्ट असतात, त्यामुळे ते बऱ्यापैकी वर्टिकल असतं, म्हणजे असे त्याला असं कर्व नसतं ते. ठीक आहे, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे काढाल मिरर काढाल त्यावेळेस ते बऱ्यापैकी असे दाखवा. त्यानंतर हा पोल असतो, आपल्याला माहिती की पोल, फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचर. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असतं बिकॉज फोकल लेंथ इज हाफ ऑफ रेडियस. त्यामुळे लेट्स से तुम्ही हे डिस्टन्स जर सपोज 2 सेंटीमीटर घेतलं तर हे सुद्धा 2 सेंटीमीटरच घ्या, इक्वल डिस्टन्सवरती घ्या, किंवा FCPच्या मिड पॉईंट आला पाहिजे अशा पद्धतीने घ्या. आता आपल्याला व्हेरीफाय करायचं, आपल्याला जी इमेज मिळाली आहे तिला ए इथे होता, सो एचा हेड इथे असणार आहे. आपण कोणती केस घेतलेली आहे? आपण केस घेतली ऑब्जेक्ट इज अ सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे 4 नंबरची केस, फोर्थ. पोझिशन ऑफ इमेज ॲट दी सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरलाच इमेज मिळालेली आहे. देन इन्व्हर्टेड अँड रिअल. उलटी आहे, बरोबर. ॲरो असा आला म्हणजे इन्व्हर्टेड आहे, इन्व्हर्टेड आले म्हणजे रिअल आहे. रिअल अजून कसं व्हेरीफाय करू शकतो? रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करतात त्यामुळे दिस इज इन्व्हर्टेड अँड रिअल. आणि त्यानंतर सेम ॲज ऑब्जेक्ट. साईज काय? ऑब्जेक्टची साईज सेमच आली ना, त्यामुळे फोर्थ केससुद्धा व्हेरीफाय झाली. ओके, नाव नेक्स्ट केस. आपण नेक्स्ट केस काय कन्सिडर केलेली? बियॉन्ड सी झाला, ॲट सी झाला. आता आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायचा आहे सी आणि एफच्या मध्ये. ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन सी अँड एफ. सी आणि एफ. सी आणि एफ म्हणजे कोणती केस झाली? 3 नंबरची केस. ओके, आपण टेबल रेफर करतो टेक्स्टबुकमधला. इथे जो ऑब्जेक्ट असेल, आता आपल्याला अगेन रे डायग्रामचा यूज करून एक रे आपण अशी दाखवू, इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, रिफ्लेक्शन ऑफ फोकसमधून पास होते, अशी बाहेर पडते. अनदर रे आपण दाखवू फोकसमधून पास होणारी, फोकसमधून रे पास होते, इन्सिडेंट रे. त्यानंतर इथे येणार रिफ्लेक्ट होणारे पॅरलल म्हणून ती पास होणार आहे. आता जर आपण यांचा इमेज कुठे फॉर्म होते, याचं इंटरसेक्शन पॉईंटचं बघितलं, हा इंटरसेक्शन पॉईंट आहे इथे, त्यामुळे इमेज फॉर्म होणार आहे इथे. इमेज कशी फॉर्म होणार? दिस इज ऑब्जेक्ट ए बी. ए हेड आहे, ए पासून रेज निघतात त्यामुळे हा पॉईंट ए डॅश असणार आहे. एची इमेज म्हणजे इथे असणार आहे हेड आणि इथे असणार आहे टेल, दॅट इज बी. इमेज कशी फॉर्म होते बघा, 3 नंबरची केस. पोझिशन ऑफ इमेज बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरच्या बियॉन्ड आहे, पलीकडे आहे. येस, इमेज इज बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. नेचर ऑफ इमेज इन्व्हर्टेड अँड रिअल. ही इमेज अशी होती, नेचर कसं झालं? उलटं झालं, सो दिस इज इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड आली म्हणजे रिअल झाली. रिअल काय? कारण रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करतात, देअरफॉर इट इज अ रिअल इमेज. इन्व्हर्टेड अँड रिअल.
अँड देन मॅग्निफाईड. साईज बघा एवढी होती, ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा इमेजची साईज मोठी झाली, म्हणजे दिस इज मॅग्निफाईड. थर्ड केससुद्धा व्हेरीफाय झालेला आहे. नाव नेक्स्ट, आता नेक्स्ट काय असणार आहे, हे झालं. आता आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायचा ॲट फोकस. ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट फोकस. त्या केसमध्ये काय होणार आहे, PFC ऑब्जेक्ट आता आपण ठेवणार फोकसवर. फोकसवर ऑब्जेक्ट ठेवतो म्हणजे कोणती केस झाली, सेकंड केस. सेकंड केस आपण आता चेक करतोय. ज्यावेळेस ऑब्जेक्ट फोकसवरती असेल, ऑब्जेक्ट इज AB, A इज हेड, B इज टेल. आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, एक रे आपण ड्रॉ करणार विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. रिफ्लेक्ट होणार, रिफ्लेक्ट होऊन हा फोकस आहे इथे, दिस इज फोकस. इन्सिडेंट रे इथे ना रिफ्लेक्ट होणारे फोकसमधून पास होऊन अशी जाणार आहे. आता यामध्ये आपण ऑब्जेक्टच फोकसवर ठेवलेला आहे, त्यामुळे सेकंड रे की जे आपण जनरली फोकसमधून पास करतो ते इथे पॉसिबल नाही. त्यामुळे आपण थर्ड रूल यूज करू. थर्ड रूल काय सांगतो, सेंटर ऑफ कर्वेचरमधून ज्यावेळेस लाईट जाणार आहे किंवा लाईट रे जाणार आहे तर ती त्याच पाथच्या अलॉंग रिटर्न येणार आहे. त्यामुळे नेक्स्ट रे आपण काय करणार, सेंटर ऑफ कर्वेचरमधून जाणार, इन्सिडेंट रे दाखवूया. इन्सिडेंट रे त्याच पाथच्या अलॉंग जाणार आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, लाईट आपण आत्तापर्यंत काय करत होतो की ह्या ज्या रिफ्लेक्टेड लाईट रेज आहे ते कुठे इंटरसेक्ट करतात, त्या पॉईंटला इमेज फॉर्ममध्ये असं कन्सिडर करत होतो. इथे जर तुम्ही बघितलं ह्या दोन लाईन पॅरलल आहे, ठीक आहे, ह्या दोन लाईन पॅरलल आहे, त्यामुळे आपण अशा किती जरी वाढवल्या तरी ह्या लाईन एकमेकांना कुठे इंटरसेक्ट होणार नाही असं आपण बोलतो. बट ह्या ज्या लाईन्स आहे ह्या पॅरलल लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील ॲट इन्फिनिटी. कुठे इंटरसेक्ट करतील, इन्फिनिटी. आता हे पुढे जाऊन पुढे तर इंटरसेक्ट करणार आहे, इन्फिनिटीला इंटरसेक्ट करणार. आता इन्फिनिटी म्हणजे नेमका कोणता पॉईंट हे आपल्याला कोणालाच माहिती नाही, बट पॅरलल रेस एकमेकांना इन्फिनिटीला इंटरसेक्ट करतील किंवा इन्फिनिटीला येऊन मिळतील असं आपण कन्सिडर करू शकतो. त्यामुळे इमेज कुठे फॉर्म होणार आहे, इमेज आपण इंटरसेक्शन पॉईंट किंवा ज्या पॉईंटला रिफ्लेक्टेड रेज मीट करतात तिथे इमेज फॉर्म होते असं कन्सिडर करतो. इथे हे रेज कुठे जाऊन मिळतात, इन्फिनिटीला जाऊन मिळतात. त्यामुळे इमेज कुठे फॉर्म होणार आहे, इमेज विल बी फॉर्म ॲट इन्फिनिटी. इमेज इन्फिनिटीला फॉर्म होते. आता ही इमेज इन्फिनिटीला फॉर्म होते, आपल्याला इन्फिनिटी म्हणजे कुठे ते पण नाही माहिती, इमेज कशी फॉर्म होणार ते सुद्धा माहिती नाही. मग आपण त्याचं नेचर कसं डिसाईड करणार, नेचर आपण कसं डिसाईड करणार, आपण इमेज रिअल आहे की व्हर्च्युअल आहे हे कसं डिसाईड करत होतो. रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करत असेल तर इमेज रिअल असेल, रे ॲक्च्युअलमध्ये मीट करत नसेल तर इमेज असते व्हर्च्युअल. इथे आपण कन्सिडर करतो की ह्या रेस पुढे कुठेतरी जाऊन मिळणार आहे, एकमेकांना मीट करणार आहे, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करणार आहे, म्हणजे इमेज कशी असणार आहे, इमेज विल बी रिअल. रिअल आहे म्हणजे इमेज कशी असणार आहे, इन्व्हर्टेड ऑटोमॅटिकली. सो बघा, सेकंड पोझिशन ऑफ इमेज इज फॉर्म ॲट इन्फिनिटी, इन्व्हर्टेड अँड रिअल. आणि त्यानंतर साईज, जर तुम्ही बघितली ह्या रेज ज्या आहे ह्या अशा पुढे पुढे तुम्ही एक्सटेंड जर केला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जी इमेज आहे, इमेज नेहमी मोठ्या साईजची मिळणार आहे ओरिजिनल साईजपेक्षा. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो इमेज इज मॅग्निफाईड. इमेज इज मॅग्निफाईड किंवा व्हेरी लार्ज. खूप इन्फिनिटी म्हणजे आता ह्या रेज अजून खूप डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, त्यामुळे आपण मॅग्निफाईड ऐवजी लिहू शकतो व्हेरी व्हेरी लार्ज, व्हेरी व्हेरी लार्ज साईज. ठीक आहे. नाव फोकस झाला. तर नेक्स्ट केस काय की आपला फोकस आणि पोलच्या मध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस कशी इमेज मिळते. सो सेकंड केस पण व्हेरीफाय झाली आहे. नाव नेक्स्ट, मिरर, प्रिन्सिपल ॲक्सिस, पोल, फोकस. फोकस आपण थोडा इकडे घेऊ कारण आपल्याला ऑब्जेक्ट इथे दाखवायचा आहे. फोकस आणि इथे सेंटर ऑफ कर्वेचर. ऑब्जेक्ट आपण ठेवतोय फोकस आणि पोलच्या मध्ये, ऑब्जेक्ट आहे AB. आपण आता व्हेरीफाय करतोय केस नंबर 1 बिटवीन पोल अँड फोकस. या केसमध्ये काय होणार आहे, या केसमध्ये इन्सिडेंट रे आली इथे रिफ्लेक्ट झाली, त्यानंतर फोकसमधून अशी पास झाली. ओके. सेकंड, अगेन आपण सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होणारी लाईन कन्सिडर करूया. थर्ड रूलच्या अकॉर्डिंग इन्सिडेंट रे अशी काही असणार आहे, रिफ्लेक्टेड रे त्याच मार्गाने पुढे अशी जाणार आहे. ओके. आता या केसमध्ये अगेन आपल्याला इमेज कशी फॉर्म होते, कुठे फॉर्म होते ते बघायचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं मागच्या केसमध्ये लाईन्स पॅरलल मिळत होत्या, या केसमध्ये काय होतं, ह्या ज्या लाईन्स आहे ना ह्या अशा अशा दूर चाललेल्या आहे, अशा आहे दूर जात आहे, लाईन्स डायव्हर्ज होत आहे. लाईन्स डायव्हर्ज होतात किंवा रेस डायव्हर्ज होतात. डायव्हर्ज होतं म्हणजे एकमेकांपासून ते कंटिन्युअसली दूर 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 चाललेलं आहे. कंटिन्युअसली दूर चालले म्हणजे काय, ते एकमेकांना मीट करतील का नाही, ते एकमेकांना ॲक्च्युअलमध्ये रेज मीट करणार नाही. मग इमेज कशी फॉर्म होणार, इमेज कारण आतापर्यंत आपण असं बघत होतो की रेज ज्यावेळेस ॲक्च्युअल मीट करतात त्यावेळेस इमेज फॉर्म होते. इथे रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करणार नाही बिकॉज दीज रेज आर डायव्हर्जिंग. मग इमेज कशी फॉर्म होणार आहे, तर त्यासाठी काय करायचं,
या ज्या रेज आहे या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये अशा एक्सटेंड करायच्या. एक्सटेंड केल्यानंतर ह्या रेज एका पॉईंटला मीट करणार आहे. ओके, एक्सटेंड केल्यानंतर ह्या रेज एका पॉईंटला मीट करणार आहे आणि इथे आपल्याला मिळणार आहे इमेज. ए पॉईंट आहे त्यामुळे ही असणार आहे ए डॅश, बी पॉईंट याची इमेज असणार आहे बी डॅश. अशा पद्धतीची इमेज आपल्याला मिळते. आता बघा, आत्तापर्यंतच्या केसेसपेक्षा ही वेगळी केस आलेली आहे. याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला नेहमी उलटी इन्व्हर्टेड इमेज मिळत होती, इथे आपल्याला सरळ इमेज मिळालेली आहे. या एका केसमध्ये आपल्याला सरळ इमेज मिळालेली आहे. इमेजची पोझिशन जर बघितली, आत्तापर्यंत आपल्या सगळे इमेजेस ह्या साईडला मिळतात, आता मिररच्या आतमध्ये किंवा मिररच्या बिहाइंड आपल्याला मिळतात. त्यामुळे वेन ऑब्जेक्ट इज बिटवीन पोल अँड फोकस, पोझिशन ऑफ इमेज बिहाइंड द मिरर व्हेरीफाय झालं. नेचर ऑफ इमेज इरेक्ट अँड व्हर्च्युअल. इरेक्ट आहे, व्हर्च्युअल आहे. व्हर्च्युअल काय, कारण रेज ॲक्च्युली मीट नाही होती, दे अपियर टू मीट. असं आपल्याला भास होते की रेज मीट होत आहे. सो दिस इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. इरेक्ट अँड व्हर्च्युअल, इरेक्ट आणि व्हर्च्युअल सोबत असतं. ओके, अँड देन साईज जर बघितली तर बघा, ओरिजिनल ऑब्जेक्ट एवढं होता, साईज एवढी झाली, म्हणजे इमेजची जी साईज आहे ती मॅग्निफाय झाली. फर्स्ट केससुद्धा व्हेरीफाय झाली. आता राहिली 6 केस. ठीक आहे, समजलं. 6 केस काय आहे, ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स किंवा इन्फायनाईट डिस्टन्स. याची रे डायग्राम आपण कशी ड्रॉ करणार. तर आपण बघितलं की आपण असं कन्सिडर केलं की ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रे पॅरलल होत्या, त्या पॅरलल रिफ्लेक्टेड रे इन्फायनाईट डिस्टन्सवरती एकमेकांना मीट करतात. ठीक आहे, पॅरलल रेस इन्फायनाईट डिस्टन्सवरती एकमेकांना मीट करतात. त्यामुळे जर आपण आता असं कन्सिडर केलं की एखादा ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहे, ठीक आहे, इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहे, तर त्याच्यापासून येणारे रेस पॅरलल आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. जसं आपण सूर्याचं एक्झाम्पल घेतो, सन खूप अंतरावरती आपल्यापासून आहे, आपण काय कन्सिडर करतो, सनरेस पॅरलल असतं. तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण इन्फायनाईट डिस्टन्सवरून येणारे जे रेज असतात ते रेज आपण पॅरलल आहे असं कन्सिडर करू शकतो. राईट, पी, एफ आणि सी. सो केस नंबर 6, ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स, दॅट इज इन्फायनाईट डिस्टन्स. इन्फायनाईट डिस्टन्सवरती ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल तर त्यावेळेस त्याच्यापासून येणारे जे रेज असणार आहे ते रेज कसे असणार आहे, पॅरलल असणार आहे. पॅरलल रेज ज्यावेळेस येतात आपल्याला माहिती, पॅरलल रेज कॉन्केव्ह मिररमध्ये नेहमी कुठून पास करता, फोकसमधून पास करता. तर हे असणार आहे रिफ्लेक्टेड रेज. रिफ्लेक्टेड रेज फोकसमधून पास करतात. रिफ्लेक्टेड रे कुठे मिळतात, एकमेकांना फोकसवर मिळतात. ज्या पॉईंटला मिळतात रेज, रिफ्लेक्टेड रेज, त्या पॉईंटला इमेज फॉर्म होते. त्यामुळे ती इमेज कुठे फॉर्म होणार आहे, ॲट फोकस इमेज फॉर्म होणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं फोकसवरती इमेज फॉर्म होते, साईज जर बघितली एका पॉईंटमध्ये इमेज फॉर्म होते, त्यामुळे आपण इथे लिहू शकतो त्याची साईज कशी आहे, पॉईंट साईज इमेज. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा काय काय, पोझिशन ऑफ इमेज ॲट फोकस, 6 नंबरची केस. 6 नंबर, पोझिशन ऑफ इमेज ॲट फोकस, त्यानंतर साईज ऑफ इमेज, पॉईंट इमेज. आता आपल्याला नेचर डिसाईड करायचं आहे. नेचर कसं असणार आहे, रिअल असणार आहे, इन्व्हर्टेड असणार आहे, इरेक्ट असणार आहे का व्हर्च्युअल असणार आहे. आता हे आपण कसं डिसाईड करणार, कारण इथे पॉईंट आहे ना, पॉईंटला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो, आपल्याला कसं समजेल की सरळ आहे का उलटा आहे. तर यामध्ये बघायचं रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करताय का, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करताय, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करता म्हणजे इमेज कशी असणार आहे, रिअल. इमेज रिअल आहे म्हणजे ऑब्व्हियसली इमेज कशी असणार आहे, इन्व्हर्टेड. त्यामुळे यासाठी तुम्ही लिहू शकता नेचर ऑफ इमेज इज इन्व्हर्टेड अँड रिअल. नेचर ऑफ इमेज इज इन्व्हर्टेड अँड रिअल. तर अशा पद्धतीने हा पूर्ण टेबल आपण व्हेरीफाय केलेला आहे. ओके, नाऊ 4th क्वेश्चन, विच टाईप ऑफ मिरर्स आर यूज इन द फॉलोइंग. तर आपल्याला काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचं मिरर यूज केला जातो ते लिहायचं आहे. सो फर्स्ट इज पेरिस्कोप. पेरिस्कोप म्हणजे काय, एक असं इन्स्ट्रुमेंट असतं, असं थोडक्यात असं झेड शेपमध्ये तुम्ही बोलू शकता, असं एक इन्स्ट्रुमेंट असतं. याचा यूज कुठे होतं, याचा यूज सबमरीन किंवा पाणबुड्यांमध्ये होतं. पाण्यामध्ये ज्यावेळेस असतो तर इथे वरती सरफेसवरती काय ते बघण्यासाठी याचा यूज केला जातो, त्याला बोलतात पेरिस्कोप. प्लेन मिरर, आणि यामध्ये आपल्याला सरफेसवर काय ते बघायचं आहे, त्यामुळे सेम साईजचा जरी इमेज मिळाली तरी चालणार आहे, त्यामुळे इथे प्लेन मिरर यूज केला जातो. देन नेक्स्ट इज फ्लड लाईट्स. फ्लड लाईट्स आपण बघितलेलं, फ्लड लाईटमध्ये कोणता मिरर यूज होतो, कॉन्केव्ह मिरर. देन शेविंग मिरर, क्लोजर लुक पाहिजे त्यामुळे शेविंग मिररमध्ये यूज होतो कॉन्केव्ह मिरर. देन नेक्स्ट कलायडोस्कोप. कलायडोस्कोप म्हणजे काय असतं, एक लहान मुलांची खेळणी असते किंवा टॉय बोलू शकता तुम्ही. तर त्यामध्ये काय असतं, हा टॉय तुम्ही जसं रोटेट करणार तसं तुम्हाला आतमध्ये डिफरंट डिझाईन्स दिसतात. तर कलायडोस्कोपमध्ये सुद्धा यूज केला जातो प्लेन मिरर. देन स्ट्रीट लाईटमध्ये कोणता मिरर यूज केला जातो,
याच्यामध्ये यूज केला जातो कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर का यूज करतात, कारण कॉन्व्हेक्स मिररची आपल्याला प्रॉपर्टी माहिती की लाईट तो डायव्हर्ज करतो, त्यामुळे कॉन्व्हेक्स मिररचा यूज केला जातो स्ट्रीट लाईट्समध्ये. अँड देन हेडलॅम्प्स ऑफ कार, यामध्ये कोणता मिरर यूज केला जातो आपण बघितलं आहे, याच्यामध्ये यूज केला जातो कॉन्केव्ह मिरर. ओके, नाउ an object of height 7 cm is kept at a distance of 25 cm in front of a concave mirror. The focal length of mirror is 15 cm. At what distance from the mirror should a screen be kept so as to get a clear image? What will be the size and nature of the image? क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन कॉन्केव्ह मिररशी रिलेटेड आहे. त्यामुळे सगळ्यात आधी व्हॉट इज गिवन, काय दिलेलं आहे, काय फाइंड करायचं ते आपण इथे नोट डाऊन करणार आहोत. व्हॉट इज गिवन, वी हॅव गिवन अ कॉन्केव्ह मिरर. काय काय दिलेलं आहे आता ते आपण लाईन बाय लाईन रीड करून त्या गोष्टी इथे मेन्शन करणार आहोत. कॉन्केव्ह मिरर आहे, त्यामुळे असा मिरर असणार आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस, दिस इज पोल, इथे सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहे, इथे फोकस असणार आहे. या गोष्टीत आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज गिवन, अन ऑब्जेक्ट ऑफ हाईट 7 सेंटीमीटर. ऑब्जेक्टची हाईट दिलेली आहे. ऑब्जेक्टची हाईट म्हणजे h, ऑब्जेक्ट आहे म्हणजे हाईट असणार आहे h1. ऑब्जेक्टची हाईट आपण h1 ने दाखवतो, इमेजची हाईट h2 ने दाखवतो. त्यानंतर ऑब्जेक्टचं डिस्टन्स u ने दाखवतो, इमेजचं डिस्टन्स आपण v ने दाखवतो. हे डिस्टन्स ज्यावेळेस आपण बोलतो ते हे डिस्टन्स असतं फ्रॉम पोल. व्हॉट इज गिवन, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 7 सेंटीमीटर. ऑब्जेक्टची हाईट आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला माहिती आहे की आपण ऑब्जेक्ट नेहमी मिररच्या लेफ्ट साईडला ठेवतो. लेट्सचे ऑब्जेक्ट इथे कुठे आहे, आता हे CFP, या गोष्टींच्या रेफरन्सने मी ऑब्जेक्ट ठेवत नाही. ऑब्जेक्ट जस्ट रँडमली मी मिररच्या लेफ्ट साईडला कुठेतरी ठेवलेला आहे. ऑब्जेक्ट असा आहे, मिररच्या लेफ्ट साईडला आहे. ऑब्जेक्टची हाईट आपल्याला दिलेली आहे. आपल्याला माहिती डिस्टन्सेस हे पॉझिटिव्ह असतं, हे निगेटिव्ह असतं. व्हर्टिकल डायरेक्शन दिस अप असेल, दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. ऑब्जेक्टची हाईट आपण नेहमी पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, त्यामुळे h1 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ही हाईट नेहमी पॉझिटिव्ह असते. h1 इक्वल टू 7 सेंटीमीटर. नाव इज केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ अ कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररच्या समोर हा ऑब्जेक्ट 25 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती ठेवलेला आहे. म्हणजे हे कसलं डिस्टन्स आहे, ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे. ऑब्जेक्टचं डिस्टन्स म्हणजे यूची व्हॅल्यू दिलेली आहे. मिररच्या समोर ठेवलेला आहे. मिररपासून आपण ऑब्जेक्ट नेहमी लेफ्ट साईडला ठेवतो. लेफ्ट साईड म्हणजे निगेटिव्ह डिस्टन्स, त्यामुळे यू नेहमी असणार आहे निगेटिव्ह. हे सुद्धा आपण बघितलं, ऑब्जेक्टचं डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह असतं. ओके, आणि ऑब्जेक्टची हाईट नेहमी पॉझिटिव्ह असते. सो h1 7 सेंटीमीटर, यू इक्वल टू -25 सेंटीमीटर. द फोकल लेंथ ऑफ मिरर इज 15 सेंटीमीटर. फोकल लेंथ म्हणजे स्मॉल f. कॉन्केव्ह मिरर आहे म्हणजे फोकल लेंथ नेहमी कशी असणार आहे, निगेटिव्ह. त्यामुळे f इज इक्वल टू मायनस व्हॅल्यू आहे 15 सेंटीमीटर. आता आपल्याला काय काय विचारलं आहे, टू फाइंड ॲट वॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड अ स्क्रीन बी केप्ट सो ॲज टू गेट क्लिअर इमेज. ह्या ऑब्जेक्टची जर आपल्याला इमेज फाइंड करायची असेल तर इमेज फाइंड करण्यासाठी स्क्रीन किती डिस्टन्सवरती ठेवली पाहिजे. स्क्रीनवरती आपल्याला इमेज मिळणार आहे. स्क्रीनचं डिस्टन्स म्हणजेच काय, इमेजचं डिस्टन्स. इमेजचं डिस्टन्स पोलपासून किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. इमेजचं डिस्टन्स म्हणजे आपल्याला काय, विच व्हॅल्यू फाइंड करायची आहे थोडक्यात. ओके, विच व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यानंतर व्हॉट विल बी द साईज अँड नेचर ऑफ द इमेज. तर इमेजचं नेचर कसं असणार आहे आणि साईज कशी असणार आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. साईज आहे, साईज म्हणजे काय, हाईट आपल्याला इथे थोडक्यात फाइंड आउट करायची आहे. h2 हाईट ऑफ द इमेज. ह्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. क्वेश्चन समजला. इम्पॉर्टंट काय, साइन कन्व्हेन्शन्स, आपण सायन्स कसे घेतले. आता आपण हे कसं सॉल्व्ह करणार. प्रत्येक ठिकाणी आपल्याला एकतर मिरर फॉर्म्युला यूज करायचा आहे किंवा मग मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. h1 u f या गोष्टी दिलेल्या आहे. आपण काय करूया, आधी सगळ्यात आधी आपण 1/f मिरर फॉर्म्युला यूज करूया. 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. दिस इज मिरर फॉर्म्युला. ओके, f -15 1/-15 इज इक्वल टू 1/-25. सगळे डिस्टन्सेस सेंटीमीटरमध्ये आहे, प्लस 1/v. वीची व्हॅल्यू इथून मिळेल आपल्याला. दिस इम्प्लाइज 1/v. 1/v इज इक्वल टू -1/15. हा -1/15 -1/25 या साईडला मी शिफ्ट करेल त्यावेळेस तो होणार प्लस 1/25. 1/v इज इक्वल टू -1/15 प्लस 1/25 अँड दिस इम्प्लाइज 1/v इज इक्वल टू, आता आपल्याला याचा LCM घ्यायचा आहे. 15 आणि 25 याचा LCM 75. 15 × 5 म्हणजे -1 × 5 -5 आणि 25 × 3 1 × 3 3. LCM कसा घेतला आपण, मग आपल्याला 75 LCM आहे.
15ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 75 मिळणार आहे इंटू 5 म्हणून -1 इंटू 5 दॅट इज -5. 25 इंटू 3 म्हणून 1 इंटू 3 सो -2/75. This is 1/v and therefore 1/v is equal to -2/75. This implies v is equal to -75/2. आपण काय करतो फक्त इनवर्स घेतो. -75/2 म्हणजे किती असणार आहे 37.5 सेंटीमीटर. v ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -37.5 सेंटीमीटर. याचा अर्थ काय आपल्याला इमेज कुठे मिळणार आहे इमेज मिळणार आहे 37.5 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स पोलपासून मायनस आहे म्हणजेच काय ह्या साईडला. ठीक आहे निगेटिव्ह साईडला मिळणार आहे. आपल्याला क्वेश्चन विचारलेला होता क्वेश्चन ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मिरर शुड अ स्क्रीन बी केप्ट सो ॲज टू गेट क्लिअर इमेज. तर आपण इथे लिहू शकतो 37 ॲट डिस्टन्स ऑफ 37.5 सेंटीमीटर should a screen be kept to get clear image. ओके फर्स्ट आन्सर मिळाला 37.5. त्यानंतर सेकंड आपल्याला काय विचारलं आहे नेक्स्ट आपल्याला नेचर विचारलं आणि साईज विचारलेली आहे. H2 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता H2 ची व्हॅल्यू विचारली म्हणजे आपल्याला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे m इज इक्वल टू H2/m1. यामध्ये आपल्याला m ची पण व्हॅल्यू नाही माहिती H2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यामुळे मॅग्निफिकेशनचा दुसरा फॉर्म्युला आपण यूज करणार -v/u. ठीक आहे -v ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे -37.5 सो -37.5 आणि u आहे 25 -25 हे किती असणार -37.5/25. ओके सो m इज इक्वल टू देअरफॉर m इज इक्वल टू हे किती असणार आहे याला आपण 5 ने डिवाइड करूया 1.5 मायनस m इज इक्वल टू -1.5. m ची व्हॅल्यू आली -1.5. आपल्याला m ची व्हॅल्यू नाही फाइंड करायची आपल्याला H2 पाहिजे आहे. m इज इक्वल टू H2/H1 देअरफॉर -1.5 इज इक्वल टू H2/H1 इज 7 and hence H2 is equal to -1.5 into 7 10.5 मायनस म्हणजे हाईट किती आली हाईट आली -10.5 सेंटीमीटर. साईज आली -10.5 सेंटीमीटर. आता आपल्याला मेन्शन करायचं आहे त्याचं नेचर कसं आहे बघा. H1 म्हणजे ऑब्जेक्टची हाईट किती होती 7 सेंटीमीटर. ठीक आहे इमेजची हाईट किती आली 10.5 सेंटीमीटर म्हणजे इमेजची हाईट वाढलेली आहे बरोबर. इमेजची हाईट वाढलेली आहे बट इथे निगेटिव्ह साईन आहे. निगेटिव्ह साईन आहे म्हणजे काय ऑब्जेक्ट असा होता हाईट H1 पॉझिटिव्ह होती निगेटिव्हवाला म्हणजेच काय जी इमेज फॉर्म झाली ती उलटी इमेज फॉर्म झाली इन्व्हर्टेड इमेज फॉर्म झालेली आहे. म्हणजे इमेज अशी काय असणार आहे 10.5 सेंटीमीटर. त्यामुळे याबद्दल आपण काय लिहू शकतो नेचरबद्दल आपण काय लिहू शकतो देअरफॉर नेचर ऑफ इमेज इज इन्व्हर्टेड निगेटिव्ह साईन आहे इमेज इज इन्व्हर्टेड. इमेजची साईज वाढली आहे म्हणजे काय मॅग्निफाईड आहे आणि आपल्याला माहिती आहे रिअल आणि इन्व्हर्टेड ह्या दोन्ही टर्म नेहमी एकत्र असतात. त्यामुळे इन्व्हर्टेड आहे तर आपण इथे लिहिणार इमेज इज रिअल ऑल्सो. इमेज रिअल सुद्धा आहे. आता अगेन आपण जसं सॉल्व एक्झाम्पलमध्ये आपण केलेलं त्यामध्ये आपण काय केलेलं हे व्हेरीफाय करण्यासाठी आपण जे डिस्टन्सेस u आणि v हे सगळे आपण याच्यावरती मार्क केले रे डायग्रामचा यूज करून. आपण ज्या 5-6 केसेस बघितले ना त्यामधल्या एका केससोबत आपण ते एक्झाम्पल रिलेट केलेलं. त्याच पद्धतीने इथे तुम्ही u घ्या v घ्या H1 घ्या H2 घ्या जे डिस्टन्सेस तुम्हाला माहिती आहे त्याचा यूज करून अशी डायग्राम ड्रॉ करा तर तुम्हाला बरोबर समजेल की त्यामधली एक केस इथे मिळणार आहे की ऑब्जेक्टची आपल्याला पोझिशन समजेल की ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरच्या पलीकडे आहे का सेंटर ऑफ कर्वेचर फोकसच्या मध्ये आहे यामधली कोणती केस आहे ती केस मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचा यूज करून व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे त्यामुळे एंडला आपण आन्सर काय लिहिणार देअरफॉर इमेज इज नेचरबद्दल आपण लिहू शकतो इमेज इज रिअल इन्व्हर्टेड अँड मॅग्निफाईड अँड इट्स हाईट इज 10.5 सेंटीमीटर. हाईट किती आली 10.5 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन अ कॉन्वेक्स मिरर हॅज फोकल लेंथ ऑफ 18 सेंटीमीटर. Image of an object kept in front of mirror is half the height of the object. What is the distance of object from the mirror? छोटा क्वेश्चन आहे. कोणती केस दिलेली कोणता सगळ्यात आधी बघायचं आपल्याला कोणता मिरर दिलेला आहे कॉन्केव्ह दिलेला आहे का कॉन्व्हेक्स दिला आहे ती गोष्ट सगळ्यात आधी नोट डाऊन करायची. वी हॅव गिवन कॉन्व्हेक्स मिरर. व्हॉट इज गिवन कॉन्व्हेक्स मिरर हॅज फोकल लेंथ ऑफ 18 सेंटीमीटर. फोकल लेंथ म्हणजे स्मॉल ए
व्हॅल्यू किती आहे 18 सेंटीमीटर. मिरर कॉन्व्हेक्स आहे, कॉन्व्हेक्स मिरर आहे म्हणजे फोकल लेंथ कशी असणार आहे, फोकल लेंथ पॉझिटिव्ह असणार आहे, त्यामुळे एफ इज इक्वल टू प्लस 18 सेंटीमीटर. कॉन्केव्ह असतात तर इथे निगेटिव्ह व्हॅल्यू आपण घेतली असते. द इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट केप्ट इन फ्रंट ऑफ मिरर इज हाफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. इमेज ऑफ ऑब्जेक्ट केप्ट इन फ्रंट ऑफ मिरर इज हाफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे इमेजची हाईट दिलेली आहे, इमेज हाईट इज इक्वल टू हाफ ऑफ ऑब्जेक्ट हाईट. इमेजची हाईट काय असते h2, ऑब्जेक्टची हाईट काय असते h1. सो h2 इज इक्वल टू हाफ h1, किंवा आपण असं लिहू शकतो h2 अपॉन h1 इज इक्वल टू 1/2. याला फक्त आपण रिअरेंज केलं. इमेज हाईट इज इक्वल टू हाफ ऑफ द ऑब्जेक्ट हाईट, h2 अपॉन h1 इज इक्वल टू 1/2. दिस इज गिवन. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. टू फाइंड करायचं आहे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. मिररपासून ऑब्जेक्टचा डिस्टन्स किती आहे. डिस्टन्स आपण यू आणि व्ही कन्सिडर करतो. यू म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. व्ही म्हणजे असतं डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम द मिरर. आपल्याला विचारलं आहे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर, दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ यू. ठीक आहे, समजलं. आता इथे बघा कॉन्व्हेक्स मिरर दिलेला आहे. कॉन्व्हेक्स मिररमध्ये आपण बघितलं, कॉन्व्हेक्स मिररमध्ये आपल्याला नेहमी छोटी इमेज मिळते, बरोबर. कॉन्व्हेक्समध्ये आपल्याला नेहमी छोटी इमेज मिळते, त्यामुळे जर तुम्ही बघितलं इमेजची हाईट ऑब्जेक्टच्या हाईटच्या हाफ आहे म्हणजे इमेजची हाईट कमी आहे, हे सुद्धा इथे व्हेरीफाय झालं. ओके, एफ आहे, त्यानंतर h2 h1चं रिलेशन आहे, आपल्याला यू फाइंड करायचं आहे. फॉर्म्युला कोणते कोणते आपल्याकडे, एक मिरर फॉर्म्युला, एक मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे. तर यामध्ये आपण h2 अपॉन h1 दिलेलं म्हणजे आपल्याला मॅग्निफिकेशन दिलेलं आहे. सो मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आपण यूज करू. m इज इक्वल टू h2 अपॉन h1 अँड देअरफॉर m इज इक्वल टू h2 अपॉन h1 इज इक्वल टू 1/2. दिस इज गिवन. त्यामुळे आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली 1/2. आता हा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आपण अगेन रिलेट करणार विथ V and U. V is distance of image from mirror. U is distance of object from the mirror. M is equal to minus V upon U. Therefore, M is 1/2 is equal to minus V upon U. मायनस वीची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, यूची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती नाही. सो मायनस V अपॉन यू एवढं एक रिलेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे. सो दिस इम्प्लाइज V अपॉन यू इज इक्वल टू -1/2. आता ॲज ऑफ नो आपण हे असंच राहू देऊया. अजून काय काय दिलेलं आपल्याला, फोकल लेंथ दिलेला आहे, फोकल लेंथ दिलेला आहे, त्यामुळे आपण मिरर फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v किंवा 1/v प्लस 1/u. दिस इज मिरर फॉर्म्युला. अँड देअरफॉर f18 इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. ओके, आता आपल्याकडे V आणि U मधले हे एक रिलेशन आहे आणि हे एक रिलेशन आहे. हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. हे इक्वेशन आपण कसे सॉल्व्ह करणार. सो लेट्स से याच्यावर आपण असं लिहू शकतो, दिस इम्प्लाइज 2V इज इक्वल टू -u, 2V इज इक्वल टू -u. याचाच अर्थ काय, U इज इक्वल टू -2V, U इक्वल टू -2V. ही व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. अँड देअरफॉर काय करायचं बघा, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे, फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं. म्हणून आपण काय केलं, यूला व्हीच्या टर्म्समध्ये लिहिलं, तुम्ही व्हीला सुद्धा यूच्या टर्ममध्ये लिहू शकता आणि त्यानंतर ती व्हॅल्यू इथे पुट करायचं. म्हणजे बघा इथे दोन व्हेरिएबल आहे, यू हा एक व्हेरिएबल आहे, व्ही एक व्हेरिएबल आहे. आता आपण काय करतो, हे इक्वेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी त्याला फक्त एका व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करतोय. अँड देअरफॉर 1/18 इज इक्वल टू 1/यूच्या ठिकाणी आपण लिहिलं -2V प्लस 1/v. ओके, सो दॅट इज इक्वल टू 2V -1 प्लस 2. फक्त आपण काय केलं, इथे LCM घेतलं, -2V आहे, V आहे, सो इथे आपण 2V घेतला. इथे वरती -1ने मल्टिप्लाय करू आणि इथे 2V करायचं म्हणून इथे 2ने मल्टिप्लाय करूया. सो दॅट इज इक्वल टू 1/2V. देअरफॉर 1/18 इज इक्वल टू 1/2V. इनवर्स घेऊ आपण, 18 इज इक्वल टू 2V. दिस इम्प्लाइज V इज इक्वल टू 18/2, दॅट इज 9. V डिस्टन्स आहे, त्यामुळे युनिट असणार आहे सेंटीमीटर. देअरफॉर V इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. आपल्याला V हे डिस्टन्स मिळालं. V हे कसलं डिस्टन्स आहे, इमेजचं मिररपासूनचं डिस्टन्स असतं V. बट आपल्याला काय फाइंड करायचं, आपल्याला ऑब्जेक्टचं डिस्टन्स फाइंड करायचं. आपल्याला यूची व्हॅल्यू पाहिजे आहे. अँड देअरफॉर फ्रॉम 1 U इज इक्वल टू -2V, U इज इक्वल टू -2 इंटू 9, U इज इक्वल टू -18 सेंटीमीटर. म्हणजे ऑब्जेक्टचा डिस्टन्स किती आहे, 18 सेंटीमीटर. निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह काय येतं, कारण ऑब्जेक्ट जो आहे तो आपण नेहमी लेफ्टला ठेवतो मिररच्या, त्यामुळे ही साईन नेहमी निगेटिव्ह येणार आहे. सो U इज इक्वल टू -18 सेंटीमीटर. क्वेश्चन होता,
What is the distance of object from the mirror? Therefore distance of object from mirror is 18 centimeter. ठीक आहे, किंवा असं लिहू शकतो 18 centimeter to the left of the mirror, निगेटिव्ह साईन मुळे. क्लिअर आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन सी. A 10 centimeter long stick is kept in front of concave mirror having focal length. एक बघा यामध्ये आता काय दिलेलं आहे, कॉन्केव्ह मिरर दिलेली आहे. तर सगळ्यात आधी चेक करायचा कोणता मिरर आपल्याला दिलेला आहे, कारण मिररच्या अकॉर्डिंग फोकल लेंथ वगैरे चेंज होता. सो 10 centimeter long stick is kept in front of a concave mirror having focal length of 10 centimeter in such a way that end of stick closest to the pole is at distance 20 centimeter. What will be the length of image? आता हा थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला डायग्राम ड्रॉ करायला लागेल. डायग्राम ड्रॉ केल्यानंतरच आपल्याला ह्या क्वेश्चनचं क्लॅरिफिकेशन येणार आहे. व्हॉट इज गिवन? कॉन्केव्ह मिरर. सी. कॉन्केव्ह मिरर आहे. एक प्रिन्सिपल ॲक्सिस आपण ड्रॉ करू. दिस इज कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर, मिररचा जो सेंटर असतो त्याला आपण बोलतो पोल. त्यानंतर मिरर ज्या स्पिअरचा पार्ट असतो त्याच्या सेंटरला आपण बोलतो सी, सेंटर ऑफ कर्वेचर. फोकस सी आणि पीच्या मध्ये असतो, इथे असणार आहे फोकस. ठीक आहे. अ 10 centimeter लॉंग स्टिक इज केप्ट इन फ्रंट ऑफ कॉन्केव्ह मिरर. एक कॉन्केव्ह मिरर आहे, त्याच्यासमोर एक स्टिक ठेवल्या गेलेली आहे. तिची लेंथ दिलेली आहे 10 centimeter. स्टिकची लेंथ दिलेली आहे, म्हणजे स्टिक कशी ठेवली आहे बघा. आपल्याला ॲक्च्युली इथे सी आणि एफची काही गरज नाही आहे सध्या. आपल्याला सांगितलं 10 centimeter एवढ्या लेंथची एक स्टिक मिररच्या समोर ठेवलेली. स्टिक जी आहे ती स्टिक अशी ठेवलेली आहे, अशा पद्धतीने स्टिक ठेवलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने स्टिक ठेवलेली आहे. त्याची लेंथ आहे 10 centimeter. आपल्याला लेंथ दिली ना, त्यामध्ये हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे. देन हॅव्हिंग फोकल लेंथ ऑफ 10 centimeter. मिररची फोकल लेंथ दिलेली आहे 10 centimeter. कॉन्केव्ह आहे. कॉन्केव्ह मिररसाठी फोकल लेंथ पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह असतं? कॉन्केव्हसाठी फोकल लेंथ नेहमी निगेटिव्ह असते, त्यामुळे एफ इज इक्वल टू -10 centimeter. इन सच अ वे दॅट एंड ऑफ स्टिक क्लोजेस्ट टू द पोल. ही जी स्टिक आहे तिचे हे दोन एंड असणार आहे. त्या दोन एंडपैकी जो एंड पोलला क्लोजेस्ट आहे, बघा स्टेटमेंट काय दिलेली आहे. अ 10 centimeter लॉंग स्टिक इज केप्ट इन फ्रंट ऑफ कॉन्केव्ह मिरर हॅव्हिंग फोकल लेंथ 10 centimeter इन सच अ वे दॅट एंड ऑफ द स्टिक क्लोजेस्ट टू द पोल. पोलच्या जवळ असणारा एंड, ही स्टिक आहे. स्टिकचा हा एक एंड असणार, हा एक एंड असणार. पोलच्या जवळ असणारा एंड कोणता असणार आहे? हा एंड. राईट. त्याबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द एंड ऑफ स्टिक क्लोजेस्ट टू द पोल इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 centimeter. ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 centimeter. डिस्टन्सेस आपण कशापासून घेतो नेहमी? पोलपासून घेतो. म्हणजे पोल ते मिरर, ही जी स्टिक आहे त्याचं हे जे एंड आहे हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 20 centimeter. समजलं बघा. म्हणून मी बोलली आपल्याला डायग्राम ड्रॉ करावं लागेल. डायग्राम ड्रॉ केल्याशिवाय काय इन्फॉर्मेशन दिलं आहे ते आपल्याला व्हिज्युअलाइज होणार नाही. तर समजलं आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन आहे. मिरर आहे, पोल आहे, एक स्टिक ठेवलेली आहे. स्टिकची लांबी दिलेली आहे, लेंथ दिली 10 centimeter. स्टिक किती अंतरावरती ठेवलेली आहे की स्टिकचं जे हे जे एंड आहे पोलच्या जवळचं एंड, ह्या एंडचं पोलपासूनचं डिस्टन्स आहे 20 centimeter. ओके. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ इमेज. तर हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टची इमेज फॉर्म होणार, त्या इमेजची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. थोडा डिफरंट क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार. तर यासाठी आपल्याला काय करणार, आपल्याला ही जी स्टिक आहे हिची इमेज फाइंड करायची आहे. जनरली आतापर्यंत आपण क्वेश्चन सॉल्व करत होते त्यामध्ये ऑब्जेक्ट असे होते, वर्टिकल ऑब्जेक्ट होते. त्यामुळे काय आपण फक्त याची इमेज काय असणार ते फाइंड आउट करत होतं. ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल आहे. ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल आहे म्हणजे काय, आपल्याला ज्यावेळेस आपण ऑब्जेक्टची इमेज फाइंड करणार त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्टचे 2 पॉईंट कन्सिडर करावे लागतील. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. याला आपण बोलणार U1, याला आपण बोलणार U2. याची करस्पॉन्डिंग इमेज कुठे मिळणार आहे, या पॉईंटची करस्पॉन्डिंग इमेज कुठे मिळणार ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आतमध्ये असणारे जे पॉईंट्स आहे त्याची इमेज ऑटोमॅटिकली इथेच कुठे लाय करणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे 2 पॉईंट कन्सिडर करायचे, U1 आणि U2. आणि त्यानंतर U1ची करस्पॉन्डिंग, U1 ह्या पॉईंटची करस्पॉन्डिंग इमेज कुठे असणार आहे V1, आणि U2 ह्या पॉईंटची करस्पॉन्डिंग इमेज कुठे असणार आहे V2 ते फाइंड आउट करायचे. आणि ती लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. समजलं क्वेश्चन काय. हा क्वेश्चन बाकी क्वेश्चनपेक्षा डिफरंट कसा आहे, आत्तापर्यंत आपण असं हॉरिझॉन्टल ऑब्जेक्ट कुठेच घेतलं नाही. प्रत्येक केसमध्ये ऑब्जेक्ट वर्टिकलच होता. ठीक आहे. इथे एकच पॉईंट होता, इथे स्टिक अशी आहे, इथे 2 पॉईंट होत आहे. त्यामुळे आपली ह्या दोन्ही पॉईंटची इमेज फाइंड करायची आहे. बट इमेज फाइंड करण्यासाठी आपल्याला मिरर फॉर्म्युलाचाच यूज करावा लागणार आहे. सो त्यासाठी आपल्याला हे मेन्शन करावं लागेल. लेट स्टिक बी AB. कन्सिडर स्टिक AB. AB ही स्टिक आपण कन्सिडर केली. डिस्टन्स ऑफ
डिस्टन्स ऑफ पॉईंट बी, पॉईंट बीचा डिस्टन्स पोलपासून इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, हे तर दिलेलं आहे बरोबर. पी पासून बीचा डिस्टन्स किती आहे 20 सेंटीमीटर. एचं डिस्टन्स किती असणार आहे, डिस्टन्स ऑफ पॉईंट ए, ए या पॉईंटचं डिस्टन्स किती असणार आहे बघा, हे डिस्टन्स 20 आहे, 20 डिस्टन्स, त्यानंतर या स्टिकची लेंथ आहे 10, त्यानंतर हा पॉईंट ए येतोय, म्हणजे ए पॉईंटचं पोलपासूनचं डिस्टन्स किती असणार आहे 10 + 20 दॅट इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. समजलं डिस्टन्स आपण कसं कॅल्क्युलेट केलं. सो दिस डिस्टन्स इज 30 सेंटीमीटर, 10 + 20 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. ओके बघा, ही स्टिक आहे, लेट्स से ही असे स्टिक आहे, हां हे डिस्टन्स होतं 20, हा पॉईंट आहे, ह्या पॉईंटचा डिस्टन्स 20. आता हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटचा मला डिस्टन्स पाहिजे, म्हणजे मला ह्या पॉईंटपासून पोलपर्यंतचं डिस्टन्स पाहिजे. याची जर लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर, तर हे 20 + 10 म्हणजे 30, म्हणजे ह्या पॉईंटचं इथपासूनचं डिस्टन्स किती असणार आहे 30 सेंटीमीटर. देअरफॉर डिस्टन्स ऑफ पॉईंट बी इज 20, डिस्टन्स ऑफ पॉईंट ए इज 30 सेंटीमीटर. लेट्स अज्यूम से distance of point B from pole is U1. Distance of point B from pole is U1 and distance of point A from pole म्हणजे mirror is U2. ऑब्जेक्ट आहे त्यामुळे आपण दोन्ही डिस्टन्सेस युनीच दाखवलेले आहे. सो दिस इम्प्लाइज U1 आणि U2ची व्हॅल्यू काय असणार आहे, U1 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, हा पॉईंट U1 आहे, हा पॉईंट U2 आहे. U1 इक्वल टू 20 सेंटीमीटर, U2 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. बट इथे आपल्याला साइन कन्व्हेन्शन फॉलो करावं लागणार आहे. ऑब्जेक्ट जो असतो तो नेहमी पोलच्या आपण किंवा मिररच्या आपण लेफ्ट साईडला ठेवतो. लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस नेहमी निगेटिव्ह असतं, ऑब्जेक्टचं डिस्टन्स नेहमी पोलपासूनचं निगेटिव्ह असतं, त्यामुळे इथे सुद्धा निगेटिव्ह साईन येणार, इथे सुद्धा निगेटिव्ह साईन येणार आहे. आता आपल्याला काय करायचं, U1ची करस्पॉन्डिंग इमेज आणि U2ची करस्पॉन्डिंग इमेज फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण काय यूज करणार, विल यूज मिरर फॉर्म्युला. व्हॉट इज मिरर फॉर्म्युला, 1/f इज इक्वल टू 1/u + 1/v. okay, and therefore 1/f is -10 is equal to 1/u1 + 1/v1 and 1/-10 is equal to 1/u2 + 1/v2. पॉईंट ए आणि पॉईंट बी साठी दोन इक्वेशन आपण लिहिले, u1 v1 u2 v2. आता आपण हे इक्वेशन सॉल्व करूया. -1/10 is equal to 1/u1, u1 is -20 + 1/v1. Therefore 1/v1 is equal to -1/10 + 1/20. -1/10 20 आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केला and therefore 1/v1 is equal to -2 + 1/20. ठीक आहे, and hence 1/v1 is equal to -1/20. This implies v1 ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे आपण फक्त रेसिप्रोकल घेणार, इनवर्स घेणार. सो v1 is equal to -20 सेंटीमीटर. म्हणजे बी पॉईंटचा बीला जर आपण U1 पॉईंट कन्सिडर केला की U1 एवढं डिस्टन्स कन्सिडर केलं तर याची करस्पॉन्डिंग इमेज किती डिस्टन्सवरती मिळणार आहे, -20 सेंटीमीटर. म्हणजे ती मायनस आहे, म्हणजे ती मिररच्या लेफ्ट साईडलाच आपल्याला मिळणार आहे. ओके, नाव यासाठी सेकंडसाठी therefore -1/10 is equal to U2 is -30 + 1/v2. 1/v2 is equal to -1/10 + 1/30. -1/30 लेफ्ट साईडला आपण शिफ्ट केलं. therefore 1/v2 is equal to -3 + 1/30. 1/v2 is equal to -2/30. v2 रेसिप्रोकल घेतोय, -30/2. v2 is equal to -15 सेंटीमीटर. आपल्याला v1 आणि v2च्या व्हॅल्यू मिळाल्या, म्हणजेच काय, हे जे दोन पॉईंट आपण कसं कन्सिडर केलं, बी पॉईंट U1 डिस्टन्सवरती आहे, मग याची जी इमेज आहे ती इमेज आपल्याला मिळते v1 एवढ्या डिस्टन्सवरती. सिमिलर टू दिस ए हा पॉईंट U2 एवढ्या डिस्टन्सवरती आहे, त्याची इमेज आपल्याला मिळते v2 या डिस्टन्सवरती. बट आपल्याला डिस्टन्सेस नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, या ऑब्जेक्टची जी इमेज फॉर्म होणे त्याची लेंथ पाहिजे. तर लेंथ काय असणार आहे बघा, लेंथ असणार आहे लेंथ ऑफ ऑब्जेक्ट किंवा स्टिक, लेंथ ऑफ ऑब्जेक्ट ए बी, लेंथ ऑफ स्टिक ए बी, लेंथ ऑफ इमेज ऑफ स्टिक लेंथ किती असणार आहे त्याची. तर हे जे आहे बघा, एक ए बी हा ऑब्जेक्ट होता, त्याची आपल्याला इमेज मिळालेली आहे, लेट्स से A' आणि B'. त्यामध्ये एका पॉईंट ह्या पॉईंटचा आपल्याला डिस्टन्स माहिती, ह्या पॉईंटचा डिस्टन्स माहिती, त्यामुळे
ज्यावेळेस हे जे 2 पॉईंट आहे याचे जे डिस्टन्स आहे त्याला जर मी मायनस केलं, सबट्रॅक्ट केला किंवा त्यामध्ये असणारा डिफरन्स काय, तो डिफरन्स काय असणार आहे, या ऑब्जेक्टची लेंथ असणार आहे. ठीक आहे, समजते. सो लेंथ ऑफ इमेज ऑफ स्टिक AB इज इक्वल टू, ते किती असणार आहे, डिस्टन्स आहे, लेंथ मी पॉझिटिव्ह असणार म्हणून आपण काय करू, इथे मॉड्युलसचं साईन टाकूया. कशाचा डिफरन्स असणार आहे, हे जे आपल्याला डिस्टन्सेस मिळाले त्याचा डिफरन्स, -20 + 15 -5 मॉड्युलस आहे, त्यामुळे हे डिस्टन्स होणार आहे +5 सेंटीमीटर. त्यामुळे इमेज जी आहे, इमेजची लेंथ किती असणार आहे, इमेजची लेंथ असणार आहे 5 सेंटीमीटर. इमेज लेंथ और लेंथ ऑफ इमेज इज 5 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हा प्रॉब्लेम वेगळा का होता, कारण इथे स्टिक जे ते आपण हॉरिझॉन्टल ठेवलेले आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम वेगळा होता. इम्पॉर्टंट काय की हे 2 पॉईंट कन्सिडर करायचे, त्याची करस्पॉन्डिंग इमेज फाइंड करायची. त्या 2 पॉईंट्स ती जी इमेज मिळणार आहे ते इमेजचे हे जे 2 पॉईंट असणार आहे त्याच्यामधला डिफरन्स म्हणजे त्याची लेंथ असणार आहे. हे सबट्रॅक्ट का केलं, ही गोष्ट तुम्हाला क्लिअर आहे का? नसेल क्लिअर तर आपण एक सिंपल नंबर लाईनचा एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया. लेट्स से ही नंबर लाईन आहे 0 1 2 3 4 5. ओके, आता यामध्ये सपोज एक ऑब्जेक्ट आहे, आपण असं कन्सिडर करू की मला इमेज इथे मिळाली, किंवा इमेज म्हणण्यापेक्षा सिंपल एक ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आपण असं इथे ठेवलेलं आहे आणि हे जे डिस्टन्स आहे 1 सेंटीमीटर, म्हणजे हे 0 then 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर असं डिस्टन्स आहे. तर आता हा जो ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टची लेंथ जर तुम्हाला विचारले तर तुम्ही लेंथ कशी सांगणार, 1 सेंटीमीटर 2 3 4, म्हणजे ही लेंथ किती असणार आहे, 4 - 1 दॅट इज 3 सेंटीमीटर. बरोबर, 1 2 3 सेंटीमीटर. याच्यामध्ये आपण काय केलं, हा पॉईंट आणि हा पॉईंट याची सबट्रॅक्शन केलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे हे जे निगेटिव्ह साईन आहे, निगेटिव्ह साईन काय सांगते की इमेज हे जे पॉईंट्स आहे, हे पॉईंट्स आपल्या मिररच्या लेफ्ट साईडला आहे, त्यामुळे आता ते निगेटिव्ह साईन तुम्ही विसरून जा. फक्त नंबर लक्ष घ्या, 20 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर. लेट्स से हा पॉईंट 15 सेंटीमीटर आहे, हा पॉईंट 20 सेंटीमीटर आहे. इथे अशी इमेज फॉर्म होते. इमेजचा एक पॉईंट आहे 15 सेंटीमीटरवरती, एक पॉईंट आहे 20 सेंटीमीटरवरती या मार्किंगवरती. मग इमेजची लेंथ किती असणार आहे, या 2 नंबरची सबट्रॅक्शन म्हणजे 5 सेंटीमीटर. तेच आपण इथे केलेलं आहे. फक्त इथे आपण काय केलं, मॉड्युलस साईन घेतलं, कारण डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, त्यामुळे आपण मॉड्युलसमध्ये -20 -15 अँड हेच इमेज लेंथ इज 5 सेंटीमीटर. लास्ट क्वेश्चन, 3 मिरर्स आर क्रिएटेड फ्रॉम अ सिंगल स्पेअर. खाली एक पिक्चर दाखवलेलं आहे, एक सिंगल स्पेअर आहे, त्याच्यापासून 3 मिरर बनवलेले आहे. विच ऑफ द फॉलोइंग पोल, सेंटर ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ॲक्सिस विल बी कॉमन टू देम अँड विच विल नॉट बी कॉमन. तर काय सांगितलं आहे की एक स्पेअर घेतलेला आहे आणि ह्या स्पेअरपासून 3 मिरर बनवले. हा एक मिरर आहे, हा एक मिरर आहे, हा एक मिरर आहे, लेट्स से. ठीक आहे, मिरर 1 मिरर 2 आणि मिरर 3. आता एका स्पेअरपासून मिरर ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस त्यांनी काही पॅरामीटर्स दिलेले आहे. फर्स्ट पॅरामीटर इज पोल, देन सेंटर ऑफ कर्वेचर, नेक्स्ट आहे रेडियस ऑफ कर्वेचर आणि नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. तर आपल्याला असं सांगायचं आहे की हे जे 3 मिरर बनणार आहे, मिरर 1 मिरर 2 आणि मिरर 3, या तिघांसाठी यामधल्या कोणत्या गोष्टी कॉमन असणार आहे किंवा सेम असणार आहे, कोणत्या गोष्टी सेम नसणार आहे. क्वेश्चन समजला, विच ऑफ द फॉलोइंग विल बी कॉमन टू देम अँड विच विल नॉट बी कॉमन. त्याच्यामध्ये कॉमन काय असणार आहे, कॉमन काय नसणार ते आपल्याला सांगायचं आहे. सिंपल क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्यांचा अर्थ माहिती पाहिजे, याची डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता पोल आता इथे जर आपण 3 मिरर कन्सिडर करतोय, पोल म्हणजे काय असतो, कोणताही जो मिरर असेल त्या मिररचा जो सेंटर पॉईंट असतो त्याला आपण बोलतो पोल. कोणत्याही मिररचा जो सेंटर असतो त्याला आपण बोलतो पोल. 3 मिरर आहे, डिफरंट मिरर आहे, प्रत्येक मिररचा सेंटर पॉईंट डिफरंट असणार आहे, त्यामुळे तिन्ही मिररसाठी पोल काय असणार आहे, डिफरंट असणार आहे, दॅट इज नॉट कॉमन. त्यामुळे पोलसाठी आपण काय लिहू शकतो, पोल इज नॉट कॉमन फॉर ऑल दी 3 मिरर्स. समजलं, पोल सेंटर, प्रत्येक मिररचा सेंटर डिफरंट असणार आहे, म्हणजे पोल प्रत्येक मिररचा डिफरंट असणार म्हणजे नॉट कॉमन. नेक्स्ट सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय असतं, ज्या स्पिअरचा मिरर पार्ट असतो त्याचा सेंटर, एकच स्पिअर आहे, ह्या स्पिअरचाच पार्ट आहे हे तिन्ही मिरर, त्यामुळे सेंटर ऑफ कर्वेचर ऑब्व्हियसली सेम असणार आहे, त्यामुळे इथे आपण लिहू शकतो कॉमन. रेडियस ऑफ कर्वेचर, ज्या स्पिअरचे मिरर बनलेले असतात त्या स्पिअरची रेडियस असते, रेडियस ऑफ कर्वेचर. तिन्ही मिरर एका स्पिअरचे बनलेले आहे, त्यामुळे या तिघांसाठी रेडियस ऑफ कर्वेचर काय असणार आहे, कॉमन. त्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे आपण बघितलेलं की जो मिरर असतो, मिररचा पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर याच्यामधून पास होणारी जी लाईन असते तिला आपण बोलतो प्रिन्सिपल ॲक्सिस. सेंटर ऑफ कर्वेचर तर कॉमन आहे, बट पोल इज डिफरंट. प्रत्येक मिररसाठी पोल डिफरंट आहे,
याचा अर्थ काय, CP सुद्धा डिफरंट असणार आहे. CP डिफरंट असणार आहे म्हणजे काय, प्रिन्सिपल ॲक्सिस सुद्धा डिफरंट असणार आहे. त्यामुळे प्रिन्सिपल ॲक्सिससाठी आपण लिहू शकतो प्रिन्सिपल ॲक्सिस इज नॉट कॉमन फॉर ऑल दी 3 मिरर्स. तर कॉमन काय राहिलं आहे, फक्त सेंटर ऑफ कर्वेचर आणि रेडियस ऑफ कर्वेचर. हे सुद्धा का कॉमन आहे, कारण हे दिस इज रिलेटेड टू स्पियर कॉमन आहे. स्पियर कॉमन आहे म्हणून स्पियरशी रिलेटेड हे जे 2 पॅरामीटर आहे, हे 2 पॅरामीटर सुद्धा कॉमन असणार आहे.